खरं तर आज सकाळीच बातमी आहे आणि धक्कादायक बातमी आहे। महाराष्ट्राच्या समाजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात जे गेले अनेक वर्ष स्वतःच्या कार्यकर्तृत्वामुळे एक वेगळा ठसा उमटवणारं आणि एक हसतमुख, जिंदादिल आणि सडेतोड असलेलं नेतृत्व आज सकाळी आपण सगळे चहा पित असताना खरं तर बातमी आली की अजितदादांच्या विमानाला अपघात झाला आहे। आणि खरं तर प्रत्येकाची इच्छा अशी होती की अजितदादा त्याच्यातून सुखरूप बाहेर पडावे, परंतु आत्ताची जी बातमी आपल्याला आहे की 6 जणांसहित अजितदादांना खरं तर त्यामध्ये मृत्यू आल्याचं कळतंय। खूप धक्कादायक गोष्ट आहे, खूप आपल्या सगळ्या संपूर्ण महाराष्ट्रासाठी हादरवणारी गोष्ट आहे की एक अत्यंत कार्यक्षम असं नेतृत्व आज आपल्या महाराष्ट्राने गमावलं असेल। त्यांची शैली, त्यांचं काम करायची पद्धत आणि जो काही निर्णय घ्यायचा तो अत्यंत कार्यक्षमतेने लगेचच्या लगेच, काम होणार असेल तर होणार म्हणणार, काम नाही होणार असेल तर नाही म्हणणार। मला स्वतःला देखील डॉक्टर डोळ्यांच्या माध्यमातून मी जेव्हा त्या जागेच्या संदर्भात जेव्हा भेटायला गेलो होतो तेव्हा देखील मला तोच अनुभव आला होता की त्यांनी मला त्यावेळेसही सांगितलं होतं की तू हे काम ह्या पद्धतीने मला अर्ज दे, मी त्या जागेचं बघतो। आणि त्या पद्धतीने त्यांनी कारवाईसुद्धा अजितदादांनी त्यावेळेस पक्षाचा माणूस असताना सुद्धा मला ती मदत केली होती। हे मला आवर्जून त्यांची आठवण निश्चित आल्याशिवाय राहत नाही। खरं तर सगळ्यांच्या दृष्टीने धक्कादायक आहे। आज सगळ्याच संपूर्ण तालुक्याच्या वतीने, शिवसेना परिवाराच्या वतीने मी अजितदादांना खरं तर भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत असताना माझ्या आपल्या सगळ्या उमेदवारांना असेल विनंती आहे, त्यांना सगळ्यांना सूचना देखील केल्या आहे की आज संपूर्ण दिवसभर प्रचार यंत्रणा कुठेही, जरी जिल्हा परिषदची निवडणूक असली तरी आपलं कार्यक्षम नेतृत्व गमावलं आहे आणि निश्चित स्वरूपात यासाठी आपण सगळ्यांनी दादांना आदरांजली असेल किंवा दादांसाठी आपण सगळ्यांनी एक दिवस आपली प्रचार यंत्रणा संपूर्णपणे थांबून ही गोष्ट निश्चित स्वरूपात दादांना आदरांजली व्यक्त केली पाहिजे। शिवसेना परिवार असेल, नारायणगाव असेल, संपूर्ण शिवजन्मभूमी असेल, शरददादा सोनवणे असतील, यांच्या सगळ्यांच्याच वतीने मी दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो।